नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो. अग्निपंख करिअर अकॅडमी आणि आपले शुभम बोराडे सर यांच्या विशेष स्टडी मटेरियलच्या आजच्या या धमाकेदार मास्टर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अग्निवीर आणि पोलीस भरती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजे प्रकाशाचे भौतिकशास्त्र. आपण आज अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. तर मग वर्दीच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकायला तयार आहात? चला तर मग सुरू करूया. आजच्या या ब्लूप्रिंटमध्ये आपण 5 मुख्य टप्पे कव्हर करणार आहोत. 1. प्रकाशाचे स्वरूप आणि वेग. 2. प्रकाशाचे परावर्तन आणि आरसे. 3. प्रकाशाचे अपवर्तन आणि उदाहरणे. 4. दृष्टिदोष आणि मानवी डोळा. आणि 5. अपस्करण, विकिरण आणि पूर्ण अंतर्गत परावर्तन. लक्षात ठेवा, या 5 संकल्पना पक्क्या झाल्या की आगामी डिफेन्सच्या परीक्षांमध्ये तुमचे मार्क्स एकदम फिक्स झालेच म्हणून समजा. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. प्रकाशाचे स्वरूप आणि वेग. ही विश्वातील अंतिम ऊर्जा नेमकी काम कशी करते ते पाहूया. बरं, प्रकाश म्हणजे नेमकं काय? तर प्रकाश हे एक विद्युत चुंबकीय तरंग आहे ज्यामुळे आपल्याला दृष्टीची संवेदना मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. आता हा आकडा बघा, 3×10⁸ मीटर प्रति सेकंड. बापरे, हा काही साधासुद्धा आकडा नाहीये बरं का. निर्वात पोकळीत म्हणजेच व्हॅक्यूममध्ये असणारा प्रकाशाचा हा वेग विश्वातील सर्वाधिक वेग मानला जातो. परीक्षेत हा प्रश्न हमखास येतो, त्यामुळे हा आकडा डोक्यात अगदी फिट बसवून ठेवा. आता थोडा विचार करा, विश्वातील प्रकाशाचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत कोणता? तर आपला सूर्य. पण सूर्यापासून निघालेला प्रकाश अंतराळातून प्रवास करत आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ घेतो माहितीये? बरोबर 8 मिनिटे आणि 20 सेकंद. 1 सेकंद कमी नाही आणि जास्तही नाही. परीक्षेच्या दृष्टीने हा 8 मिनिटे 20 सेकंदांचा टायमिंग अत्यंत संभाव्य प्रश्न आहे. आता आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये प्रवेश करतोय. प्रकाशाचे परावर्तन आणि आरसे. आपण रोज सकाळी उठून आरशात पाहतो, बरोबर? किंवा गाडी चालवताना रिअरव्ह्यू मिररमध्ये मागची वाहने पाहतो. पण हे शक्य कसं होतं? तर प्रकाशाच्या परावर्तनामुळे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा प्रकाश किरण एखाद्या चकाकणाऱ्या किंवा गुळगुळीत पृष्ठभागावर आदळतो तेव्हा तो तिथून परत फिरतो. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. मित्रांनो, इथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पेशल नोट आहे, ती नीट ऐका. अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरशांमधला हा फरक तुमचा तोंडपाठ असलाच पाहिजे. अंतर्वक्र आरसा हा प्रकाश एकत्र आणतो, त्यामुळे तो टॉर्च आणि गाड्यांच्या हेडलाईट्समध्ये वापरला जातो. याउलट बहिर्वक्र आरसा प्रकाश विखुरतो, म्हणून तो वाहनांच्या साईड मिररमध्ये वापरतात. हा मल्टिपल चॉईस प्रश्नांसाठी एकदम टार्गेट पॉईंट आहे, तेव्हा यात अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. चला आता तिसरा भाग पाहूया, प्रकाशाचे अपवर्तन आणि त्याची काही भारी उदाहरणे. आता परावर्तन तर समजलं, पण जेव्हा प्रकाश मागे फिरतच नाही तेव्हा काय होतं? जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा तो स्वतःचा मार्ग किंवा दिशा बदलतो. याच दिशा बदलण्याच्या प्रक्रियेला आपण अपवर्तन म्हणतो. हीच ती जादू आहे जी आपल्याला रोजच्या जीवनात अनेक रंजक दृश्य दाखवते. जसं की तुम्ही रात्री आकाशात ताऱ्यांचे लुकलुकणे पाहिलं असेल किंवा पाण्याच्या ग्लासात पेन्सिल वाकडी तिसलेली पाहिली असेल. पाण्याच्या तळाशी असलेलं नाणं थोडं वर आल्यासारखं वाटतं ना? हे सगळं अपवर्तनामुळेच होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरा. हिरा जो एवढा चमकतो तो त्याच्या उच्च अपवर्तनांकामुळे. हिऱ्याचा अपवर्तनांक बरोबर 2.42 असतो. हा 2.42चा डेटा पॉइंट परीक्षेसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. आता चौथ्या भागाकडे वळूया, दृष्टिदोष आणि मानवी डोळा. तुम्हाला माहितीये, हे सगळं फिजिक्स आपल्या स्वतःच्या डोळ्यातही अगदी तसंच काम करतं. मानवी डोळ्याचे 3 अतिशय महत्त्वाचे भाग आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहिलं म्हणजे रेटिना. हा तो पडदा आहे ज्यावर आपली वास्तव आणि उलटी प्रतिमा तयार होते. दुसरं प्युपल, जो डोळ्यात किती प्रकाश जाईल हे ठरवतो. आणि तिसरा म्हणजे कॉर्निया. हा डोळ्याचा सर्वात बाहेरील पारदर्शक भाग आहे. एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, नेत्रदान करताना डोळ्याचा हाच कॉर्निया नावाचा भाग दान केला जातो. आता या 2 महत्त्वाच्या दृष्टिदोषांकडे जरा लक्ष द्या. मायोपिया म्हणजेच निकटदृष्टिता. यात माणसाला जवळचं एकदम क्लिअर दिसतं, पण दूरचं मात्र धुसर दिसतं. यावर उपाय काय? तर अंतर्वक्रभिंग. याच्या अगदी उलट म्हणजे हायपरमेट्रोपिया म्हणजेच दूरदृष्टिता. यात दूरचं छान दिसतं, पण जवळचं वाचताना त्रास होतो. यासाठी बहिर्वक्रभिंगाचा वापर केला जातो. आणि हो, वयस्कर व्यक्तींना जो प्रेस बायोपिया होतो त्यासाठी बायफोकल म्हणजेच द्विनाभिभिंग लागते, हे सुद्धा लक्षात असू द्या. आता आपण आलोय आजच्या आपल्या अगदी शेवटच्या म्हणजे 50व्या विभागाकडे, अपस्करण, विकिरण आणि पूर्ण अंतर्गत परावर्तन. पावसाळ्यानंतर आकाशात दिसणारं ते सुंदर इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतं बरं? यामागे जी कन्सेप्ट आहे तिला आपण अपस्करण म्हणजेच डिस्पर्जन म्हणतो.
जेव्हा पांढरा प्रकाश एखाद्या प्रिझममधनं जातो तेव्हा तो 7 स्पष्ट रंगांमध्ये विभागला जातो. यात एक मस्त फॅक्ट आहे. जांभळा रंग सर्वात जास्त झुकतो आणि लाल रंग सर्वात कमी झुकतो. आणि इंद्रधनुष्याच्या अगदी मध्यभागी कोणता रंग असतो? तर हिरवा. डिफेन्सच्या परीक्षेसाठी आणखी एक जलद आणि महत्वाची फॅक्ट. प्रकाशाचे 3 प्राथमिक रंग कोणते? तर ते आहेत लाल, हिरवा आणि निळा. फक्त हे 3 रंग डोक्यात पक्के करा, तुमचे बरेचसे प्रश्न इथेच सुटतील. मित्रांनो, आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक असा क्लासिक प्रश्न जो वारंवार परीक्षेत फिरून फिरून येतो. धोक्याचे सिग्नल नेहमी लाल रंगाचेच का असतात? यामागे कोणता सायन्स दडलाय? तर याचं अचूक कारण आहे प्रकाशाचं विकिरण म्हणजेच स्कॅटरिंग. हवेत जे सूक्ष्म धूलिकण असतात त्यांच्यामुळे लाल रंगाचे विकिरण सर्वात कमी होते. म्हणजेच लाल रंग जास्त विखुरला जात नाही, त्यामुळे तो अगदी खूप दुरूनही स्पष्टपणे दिसू शकतो. आणि हो, याच विकिरणाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला स्वच्छ आकाश निळ्या रंगाचे दिसते हे विसरता कामा नये. आणि जाता जाता पूर्ण अंतर्गत परावर्तनाची म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची ही 2 उदाहरणे नक्की लक्षात ठेवा. पोलीस भरतीत हा प्रश्न अनेकदा विचारला गेलाय. उन्हाळ्यात किंवा वाळवंटात आपल्याला जे पाण्याचे मृगजळ दिसते ते, आणि सध्या आपण जे हायस्पीड इंटरनेट वापरतो किंवा वैद्यकीय क्षेत्रात जी एंडोस्कोपी केली जाते त्यात वापरले जाणारे ऑप्टिकल फायबर्स, हे याच पूर्ण अंतर्गत परावर्तनावर चालतात. तर मग मित्रांनो, प्रकाश जर 3×10⁸ मीटर प्रति सेकंड या सर्वोच्च वेगाने प्रवास करत असेल, तर आता विचार करा की तुम्ही भावी अधिकारी या सर्व संकल्पनांचा किती वेगाने आणि अचूकपणे तुमच्या परीक्षेत वापर करणार आहात. या विश्लेषणाचा आणि नोट्सचा असा जोरदार अभ्यास करत रहा. तुमच्या अंगावर वर्दी नक्की दिसेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण मास्टर क्लासमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.